बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या मूळ विचारधारेचा पक्ष अजिबात राहिलेला नाही. प्रफुल्ल पटेल यांचे इक्बाल मिर्ची बरोबर म्हणजे दाऊदच्या हस्तकाबरोबर संबंध आहेत हे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. अशोक चव्हाण यांनी संरक्षण खात्याच्या जमिनी लाटल्या आणि देशाच्या सैनिकांशी गद्दारी केली हे नरेंद्र मोदींनी सांगितलेलं आहे. काय हे नरेंद्र मोदी यांनी श्वेतपत्रिका काढली आहे. त्यानंतर हे आता काय सलीम कुत्ता प्रकरण आलंय हे भाजपने काढलंय. SIT लावली देवेंद्र फडणवीसांनी. SIT काय झालं त्या SITचं? का सलीम कुत्ताला तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलाय तुरुंगातून आणून? चंद्रशेखर बावनकुळेंनी किंवा त्यांचे जे कार्याध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण, फडणवीस यांच्याबरोबर सलीम कुत्ता काल वर्षा बंगल्यावर बिर्याणी होता का? घरामध्ये त्यांच्या बिर्याणी आली सलीम कुत्ताच्या घरातून आणि सगळे पार्टीला बसले आणि त्यांनी सलीम कुत्ताची माफी मागितली का? लोकांच्या मनातल्या शंका आहे. खरं तर आरोप सिद्ध करायला तर प्रत्येक वेळेस भाजपचं एक असतं की जर आमच्याकडे आले तर त्यांच्यावर आरोप सिद्ध नाही झाले, त्यांची चौकशी चालू आहे, मात्र त्यांना घेतलं जातं प्रत्येक जणाला पक्षामध्ये आणि नंतर काय बकवास पक्ष आहे. ढोंगी आणि भ्रष्ट लोकांचा हा पक्ष आहे. या पक्षा इतका देशद्रोही पक्ष या देशाच्या इतिहासात झाला नाही. देशद्रोही हा शब्द त्यांना लागू पडतो कारण सगळे देशद्रोही भ्रष्ट लोक यांनी आपल्या पक्षामध्ये घेतलेले आहेत. ज्यांच्यावर त्यांनी स्वतः देशद्रोहाचे आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले, असे सगळे देशद्रोही लोक अँटी नॅशनल बरं का याच्या उद्या दाऊद इब्राहिमला सुद्धा पक्षामध्ये आणतील. मुस्लिमांची मतं हवी आहेत म्हणून. मला ह्या लोकांचा काही भरोसा नाही. पाकिस्तान बरोबर काहीतरी डील करतील आणि दाऊद इब्राहिम, छोटा शकील, टायगर पेवन यांना भाजपा आपल्या पक्षात घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. हे सगळं सत्तेसाठी सुरू आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सत्तेसाठी कशाला? ही फार लहान गोष्ट आहे. देशातली सत्ता ह्या लोकांच्याच आधाराने घेतलेली आहे ना, भ्रष्ट आणि या सगळ्या देशद्रोही लोकांच्या आधारानं. अख्ख्या देशात आणि महाराष्ट्रात तेच धुमाकूळ सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना. तुम्ही राष्ट्रवादाच्या गप्पा मारता, तुम्ही RSSचे लोक आहात ना. मोहनराव भागवतांनी याच्यावरती भाष्य केलं पाहिजे. तुम्ही RSSचं संचलनाला जाता ना, हातात तिरंगा नसतो तुमच्या का ते आता कळलं आम्हाला. तुमच्या घरावर तिरंगा का लागला नाही हे आता आम्हाला हळूहळू या पिढीला कळायला लागेल. सर, हिंदी भाषेच्या सक्तीचा विषय आहे. खरं तर हिंदी सक्ती नाही असं म्हणतात, पण तिसरी भाषा तुम्हाला हिंदीत शिकावी लागणार आहे असं एक सरकारचं म्हणणं आहे. पहिलीपासून तुम्हाला जी तिसरी भाषा मराठी सक्ती बघा, या संदर्भामध्ये मला वाटतं आज राज ठाकरेंची पत्रकार परिषद त्या विषयावरती असावी. तर हा विषय जसा आम्ही घेतो तसा तेही प्रामुख्याने घेतात. तुमची भूमिका भारतीय जनता पार्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मेगा प्लॅन हो, आता सलीम कुत्ता प्रचाराला आणतायत ना. आणि महाविकास आघाडीतले जे नाराज नेते आहेत त्यांचा आता पक्षप्रवेश करून घेणार आहेत. करू द्या. हा पक्ष असा भंगार गोळा करूनच मोठा झाला. आमच्यातले असे लोक फोडायचे दहशत आणि पैसा आणि पोलीस यंत्रणाचा वापर करून. स्वतःचं काय यांच्याकडे आहे? यांच्या पक्षातले जे आमदार आहेत त्यातले 90% आमदार हे दुसऱ्या पक्षातले आहेत. स्वतःचं कुठे आहे यांच्याकडे? स्वतःचं काय नाही. बोला, संपलं. तिसरा त्या हिंदीच्या विषयात एक आहे, तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे समजा तिसरी भाषा अनिवार्य करण्याच्या ह्याच्या संदर्भात? बघा, हे राष्ट्रीय धोरण आहे. आम्ही पार्लमेंटला जाऊन याच्यावरती मोदींना प्रश्न विचारू. आमच्याकडे ते आयुध आहेत, आमचे खासदार आहेत आणि आमच्यासह इतर अनेक खासदार पश्चिम बंगालचे असतील किंवा महाराष्ट्राचे असतील किंवा गुजरातचे खासदार सुद्धा आमच्यावर येतील. या विषयावरती आम्ही त्याच्यावरती चर्चा करू. धोरण जे ठरवलं जात आहे राष्ट्रीय, हे भारतीय जनता पक्ष त्यांच्या राजकीय सोयीसाठी ठरवतो. हिंदी भाषा आम्हाला येते, उत्तम प्रकारे येते, आम्हाला शिकवण्याची गरजच नाही. किंबहुना नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांपेक्षा उत्तम हिंदी आम्ही बोलतोय मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदी भाषिक आहेत. महानगरपालिका हिंदी शाळा सुद्धा चालवते आमच्या, माहिती आहे का तुम्हाला? तो ज्यांना हिंदी येते त्यांच्यावर तुम्ही कशा करता? आम्हाला येत आहे ना. आम्ही हिंदीला कधी विरोध केला
पण तुम्ही शालेय अभ्यासक्रमामध्ये ही सक्ती करू नका. आम्हाला उत्तम